राजकारणामध्ये समाजकारण करण्यासाठी थोडं बळ मिळतं म्हणून जायचं असतं. आणि म्हणून अण्णांच्या धोतरात पण बदल नाही झाला, अण्णांच्या झब्यात पण नाही बदल झाला. आज त्यांनी जॅकेट घातलं होतं आणि खूप सुंदर रंगाचं जॅकेट घातलं होतं. बहुधा देवेंद्रजींचा त्यांच्यावर प्रभाव असेल. देवेंद्रजींच्या शेजारी बसायचं म्हटलं तर जरा रंग चांगला पाहिजे म्हणून. अदरवाईज आपण धोतर आणि पांढरा झब्बा अशातच त्यांना पाहिला. त्यांची चप्पल कधी बदलली नाही, त्यांचं धोतर कधी बदललं नाही, त्यांचा झब्बा कधी बदलला नाही. बदललं तर काय, शिक्षण संस्था बदलल्या. आज देवेंद्रजींनी सीबीएसईचं उद्घाटन केलं. देवेंद्रजी चकित झाले की एका अशा आष्ट्यासारख्या ठिकाणी इतकी सुंदर सीबीएसई. हो, कारण अण्णांनी स्वतःची आर्थिक स्थिती किती सुधारली, जमिनी किती घेतल्या, बंगले किती झाले, दागिने किती झाले याला वर नाही दिला. 24 शाळा, अनेक कॉलेजेस, फक्त एक मेडिकल कॉलेज झाले. देवेंद्रजींनी आज घोषणा करून टाकू की मेडिकल कॉलेज पण तुम्हाला देतो, आयुर्वेद कॉलेज पण आहे. अशा संस्थांचा हजारो विद्यार्थी, हजारो शिक्षक, हजारो प्राध्यापक असा समाजकारण राजकारणाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. ते मंत्री होते त्यावेळेला बघा, ते पालकमंत्री होते त्यावेळेला बघा, सर्व काळ त्यांनी केवळ आणि केवळ समाजात. मग चौंडीला अहिल्यादेवींचं स्मारक कसं होईल, मग चौंडीला एक आश्रमशाळा आहे. देवींजींच्या भेटीत मागून बघून काय मागितलं, तर चौंडीतली आश्रमशाळा बंद पडली ती सुरू करा. असं नाही म्हटलं की मला कुठेतरी राज्यपाल करा आणि आणखी काय करा, चौंडीतली शाळा माझी सुरू करून द्या. आणि चिमण आणि दुसरे बंधू सारखा त्याचा फॉलोअप घेत असतात की ती चौंडीतली शाळा सुरू करा. असे सतत वेगवेगळ्या भूमिकेत समाजासाठी जगणारे अण्णा हे आपल्या सगळ्यांचे एका अर्थाने पालक आहेत. आणि त्यामुळेच हे एवढे ज्यांची नावं घेणं म्हणजे एक भाषणाचा विषय होईल. कारण नावं नुसती घेता येत नाही ना, त्याचं गुणवर्णनही करायला लागतं. व्यासपीठावर उपस्थित शिवेंद्रराजे भोसले, ते छत्रपती शिवाजी महाराज झाले, 2 मिनिटं गेली. असं सगळ्यांचं वर्णन करताना 1 तासाचं भाषण पूर्ण होईल. इतकी मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्याचा अर्थच असा की ती नाही ना, अण्णांचा कार्यक्रम आपल्याला जायला पाहिजे. विधानसभा अध्यक्ष आले, विधान परिषद सभापती आले, असे अण्णा अनेकांनी इच्छा व्यक्त केली. मला कळत नाही की तुम्ही 100वर माणसाला का थांबवता. एक जपानमधल्या गावाचं पुस्तक सध्या मी वाचतोय. त्या गावातला प्रत्येक माणूस हा 120 आणि 122 वर्ष जगतो. आणि मग लेखकांनी त्याचं विश्लेषण असं केलं आहे की तिथल्या गावातल्या माणसांनी रिटायरमेंट नावाचा शब्द आपल्या शब्दकोशातून काढल्यामुळे सतत ते काम करतात. ते प्रत्येक वेळेला नवीन उद्दिष्टासाठी त्यांना परमेश्वर जिवंत देतो. अण्णांचं असंच चाललंय ना, ते दोन्ही मुलांकडे कारोबार सोपवलं म्हणून स्वस्तकडे बसतायत, सातत्याने काम करतात. आणि त्यामुळे 100 वर्ष तर पूर्ण होणारच. ते चांगलं मजबूत रांगडा गाडी आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा त्यांनी चांगलं जगावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगली तब्येत राहा. माणसाने देवाकडे नेहमी प्रार्थना अशी केली पाहिजे की मरण झटक्यात आलं पाहिजे. समित कदमने म्हटलं होतं, अरे मॉर्निंग वॉकला भेटलं की नाही दादा, नाही गेला, वरती गेला. असं आयुष्य माणसाला मिळालं पाहिजे. अण्णांना असं निरोगी आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपतो.